नमस्कार मित्रांनो, आज आपण लॉंगिट्यूड लॅटिट्यूड बघणार आहोत. रेखावृत्त, अक्षवृत्त. आपल्या पृथ्वीवर आपल्याला जर कुठलं स्थान बघायचंय, कुठली जागा बघायची आहे, तिचं स्थान आपण कसं निश्चित करणार, लोकेशन कसं देणार. मग त्यासाठी जिओग्राफर्सनं ह्या आपल्या पृथ्वीवर काही आडव्या आणि काही उभ्या रेषा ड्रॉ केल्या आणि त्यांना नंबरिंग दिली आणि त्या नंबरिंग नुसार जगामध्ये कुठल्याही स्थानाचं, कुठल्याही जागेचं स्थान निश्चित करता येतं किंवा कुठलंही लोकेशन आपल्याला घेता येतं. ह्या ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो, लॉंगिट्यूड, आणि ज्या ह्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो, लॅटिट्यूड. आता यामध्ये बरेचदा कन्फ्युजन होतं, तर एक लक्षात घ्या. उभ्या म्हणजे लांब, मग त्यांना लॉंगिट्यूड म्हणतात, मराठीत रेखावृत्त. आणि आडव्या म्हणजे झोपलेल्या सारख्या, लेटलेल्या आहेत, मग त्यांना लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त. तर आय होप अशाप्रमाणे तुम्हाला लक्षात राहील. सर्वात प्रथम आपण लॅटिट्यूड बघू, अक्षवृत्त. समजा पृथ्वीला मी असं उभं कट केलं, हा आपल्याला शिरोबिंदू मिळतो. इथे मी असं उभं कोनमापक ठेवलं. आय होप कोनमापक सर्वांनी बघितलं असेल. गणितामध्ये अँगल मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्यावर 0 पासनं 180 पर्यंत रीडिंग्स असतात. या रीडिंग्स आपण मार्क करून घेतल्या आणि त्या मार्किंगवर आडवे आपण सर्कल ड्रॉ केले, वर्तुळ ड्रॉ केले. त्यांनाच आपण लॅटिट्यूड किंवा मराठीत अक्षवृत्त असं म्हणतो. यामध्ये ही जी 0 डिग्रीची लाईन आहे, इथे जे सर्कल ड्रॉ होतंय ते सर्वात मोठं असेल. त्याचं कारण काय, तर आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीचा आकार एखाद्या अंड्यासारखा आहे आणि इथे ही पृथ्वी जास्त फुगलेली आहे, म्हणून ही लाईन सर्वात मोठी असेल. इथे आपण पाहू शकतो, ज्यावेळेस मी इथे 0 अंशावर हे आडवं सर्कल ड्रॉ करतो, त्या सर्कलला आपण विषुववृत्त किंवा इंग्रजीत इक्वेटर असं म्हणतो. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग होताना दिसत आहेत. वरची साईड उत्तर दिशा असल्यामुळे आपण याला उत्तर गोलार्ध म्हणतो आणि खालच्या साईडला दक्षिण दिशा असल्याने याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो. या वरच्या साईडला 0 पासनं इथपर्यंत 90 डिग्री पर्यंत हे आडवे सर्कल आपण ड्रॉ केले. त्यांना ज्यावेळेस आपण नाव देतो त्यावेळेस त्यांना आपण उत्तर नाव देतो. उदाहरणार्थ 5 डिग्री उत्तर अक्षवृत्त. आणि त्याचप्रमाणे या 0 डिग्री पासनं इथे खालच्या साईडला दक्षिण दिशेला 90 डिग्री पर्यंत हे आडवे आपण अक्षवृत्त ड्रॉ केले आणि ज्यावेळेस यांना नाव देतो त्यावेळेस यांना नाव देताना आपण दक्षिण नाव देतो. उदाहरणार्थ 10 डिग्री दक्षिण अक्षवृत्त. तर अशा प्रमाणे आपण हे अक्षवृत्त किंवा लॅटिट्यूड आपल्या पृथ्वीवर ड्रॉ केले. त्यानंतर जर आपण सूर्याची प्रकाश किरणे बघितली तर ती अशा प्रमाणे आपल्या पृथ्वीवर पडतात. तर आपण बघू शकतो इथे 23.30 डिग्री पर्यंत आणि खालच्या साईडला 23.30 डिग्री पर्यंत प्रकाश किरणे ही सरळ येत आहेत. त्यामुळे ऑब्वियसली इथलं तापमान हे जास्त असेल, हा भाग उष्ण असेल आणि त्याच्यावरती प्रकाश किरणे थोडीशी तिरकी होत आहेत आणि जसं जसं वर जाऊ तसं तसं त्या तिरक्या होतील आणि त्यामुळे तुलनेने इथलं तापमान हे कमी असतं आणि म्हणूनच आपली पृथ्वी तापमानानुसार विभागली गेली आहे. हा जो आपण मधला भाग बघतोय 23.30 डिग्री मधला, या भागाला आपण उष्णकटिबंधीय किंवा इंग्रजीमध्ये ट्रॉपिकल झोन म्हणतो. आणि यामुळे या 23.30 डिग्रीच्या अक्षवृत्तांना महत्त्व प्राप्त झालंय. उत्तर साईडच्या या अक्षवृत्ताला आपण कर्कवृत्त किंवा इंग्रजीत ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो आणि दक्षिण साईडच्या अक्षवृत्ताला आपण मकरवृत्त किंवा इंग्रजीत कॅप्रिकॉन म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं तर 23.30 डिग्रीच्या पलीकडे 66.30 डिग्री पर्यंत प्रकाश किरणे ही काहीशा प्रमाणात तिरकी येतात पण पोहोचतात. त्यामुळे तुलनेने इथलं तापमान हे कमी असतं. आणि म्हणूनच या भागाला आपण टेम्परेट झोन किंवा मराठीत समशीतोष्ण कटिबंधीय म्हणतो. त्यानंतर या पलीकडे बघितलं तर या भागामध्ये प्रकाश किरणे अतिशय अल्प प्रमाणात पोहोचतात किंवा पोहोचतच नाही आणि या भागाला आपण पोलर झोन किंवा ध्रुवीय क्षेत्र म्हणतो. तर अशा प्रमाणे या अक्षवृत्तामुळे आपल्या पृथ्वीचे भाग पडले.
इथे आपण बघू शकतो ही 0 डिग्रीची लाईन विषुववृत्ताची इथपासून जसं जसं आपण लांब जातोय तसं तसं तापमान कमी कमी होत जाते। इथे जवळपास 26 डिग्री, इथे 24 डिग्री, इथे -7 डिग्री आणि ध्रुवांजवळ -23 डिग्री। मित्रांनो, बरेचदा तुम्ही ऐकतात की पृथ्वीवर काही भाग असे आहेत की ज्या ठिकाणी 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचे दिवस असतात। तर ते कसं होतं, तर अशा प्रमाणे ज्यावेळेस आपली पृथ्वी चक्कर मारते तर आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वी तिरकी आहे। ज्यावेळेस ती या पोझिशनला असते त्यावेळेस हा भाग पुढे खालचा भाग आणि त्यामुळे इथपर्यंत सूर्याची प्रकाश किरणे येत आहेत, पण जो हा भाग आहे इथे सूर्याची प्रकाश किरणे येणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी रात्र असेल, अंधार असेल आणि या ठिकाणी उजेड असेल। पृथ्वीला गोल चक्कर मारत मारत या पोझिशनला यापर्यंत 6 महिने लागतात। ज्यावेळेस या पोझिशनला पृथ्वी येते त्यावेळेस हा वरचा भाग पुढे येतोय आणि या ठिकाणी या भागावर सूर्याची प्रकाश किरणे येतील आणि इथे उजेड असेल आणि या भागावर सूर्याची प्रकाश किरणे पोहोचणार नाही आणि या भागावर अंधार असेल। पुन्हा इथपर्यंत येईपर्यंत 6 महिने लागतात आणि त्यानंतर मग या वरच्या भागावर अंधार येईल आणि खालच्या भागावर उजेड येईल। तर अशा प्रमाणे जे ऐकतो आपण 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचे दिवस ते घडतं। तर आय होप अक्षरवृत्त तुम्हाला समजले असतील। आता आपण लॉंगिट्यूड किंवा मराठीत रेखावृत्त बघू। या ठिकाणी हे जे दिसतंय हे ब्रिटन आहे। ब्रिटनमध्ये ग्रीनविच नावाचं शहर आहे। त्या शहराच्या प्रयोगशाळेत बसून हा सर्व कारभार चालू होता। त्यांनी त्या शहरामधनं जाणारी एक काल्पनिक रेष पृथ्वीवर ड्रॉ केली, त्याला त्यांनी 0 डिग्री लॉंगिट्यूड किंवा 0 डिग्री रेखावृत्त नाव दिलं आणि त्यानंतर पूर्व आणि पश्चिम दिशेला समान कोनीय अंतरावर हे रेखावृत्त ड्रॉ करण्यात आले। इकडच्या दिशेने 179 रेखावृत्त आणि पश्चिम दिशेने 179 रेखावृत्त आणि ह्या 0 डिग्रीच्या एक्झॅक्ट मागे या साईडला हे 180 व रेखावृत्त अशा प्रमाणे ड्रॉ करण्यात आलं। जर आपण याला इथनं कट करून एका सरळ कागदावर बघण्याचा प्रयत्न केला काय अशा प्रमाणे आपल्याला दिसेल। हे आहे 0 डिग्रीचं रेखावृत्त आणि हे आहे 180 डिग्रीचं रेखावृत्त। जर आपण याच्या पुढे जाऊ तर आपल्याला हा भाग मिळतो। तर अशा प्रमाणे हे आहे। तर या 0 डिग्रीच्या रेखावृत्तालाच आपण प्राइम मेरिडियन म्हणतो। आणि या रेखावृत्ताच्या अनुसारच आपण टाइम निश्चित करतो। मित्रांनो, ज्यावेळेस आपण एक रेखावृत्त क्रॉस करतो त्यावेळेस 4 मिनिटांचा फरक येतो। समजा या ठिकाणी 0 डिग्री रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले आणि ज्यावेळेस मग आपण पूर्व दिशेला 10 रेखावृत्त जाऊ तर 10 चोक 40 म्हणजे 40 मिनिटे पुढे आलोय। मग त्यावेळेस त्या ठिकाणचा वेळ असेल 12 वाजून 40 मिनिटे आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी पश्चिम साईडला जाऊ तर त्यावेळेस वेळ हा मागे जातो। म्हणजे जर आपण 15 रेखावृत्त पश्चिम साईडला गेलो तर 15 चोक 60 म्हणजे 1 तास, तर 12तनं 1 तास कमी केला तर त्या ठिकाणी 11 वाजले असतील। भारताच्या केसमध्ये भारताचं स्थान आहे 68 डिग्री पूर्व तर 97 डिग्री पूर्व या रेखावृत्ताच्या अंतरमध्ये येतं आणि भारताने 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्ताला भारताचं स्टँडर्ड मेरिडियन घोषित केलंय आणि यानुसारच भारताचा वेळ निश्चित करण्यात येतो। भारत हा इथे आपण बघू शकतो की पूर्व दिशेला आहे आणि 0 डिग्री पासनं 82 डिग्री पुढे आहे। 15 डिग्रीचा 1 तास होतो म्हणजे 15 पाचे 75, तर 75 आपण यातनं मायनस केले तर आपण 5 तास पुढे येतो। 82 मधनं 75 मायनस केले तर 7 आणि हे हाफ डिग्री 5.5 रेखावृत्ताचं 30 मिनिटे होतात म्हणजे 5.5 तास आपण पुढे येतो। मग जर 0 डिग्री रेखावृत्तावर 12 वाजले असेल दुपारचे तर आपल्या भारतामध्ये संध्याकाळचे 5.5 वाजले असतील। तर अशा प्रमाणे वेळ हा निश्चित केला जातो। आय होप तुम्हाला समजलं असेल। आणि त्याचप्रमाणे हे जे 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे याला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हटलं जातं। ज्यावेळेस आपण ही रेषा क्रॉस करतो त्यावेळेस दिनांक चेंज होते आणि म्हणूनच याला अशा प्रमाणे ड्रॉ केलंय की याचा कोणताच भाग जमिनीला क्रॉस करत नाही। जिथे जिथे जमिनीचा भाग आहे तिथे तिथे त्याला वळवण्यात आलंय आणि हा संपूर्णपणे समुद्रातनं क्रॉस होईल याला अशा प्रमाणे ड्रॉ केलंय। इकडच्या साईडला रशिया आहे, आशियाचा भाग, आणि इकडच्या साईडला उत्तर अमेरिका आहे, कॅनडा आणि इथे अलास्का। जर समजा इकडे रशियामध्ये रविवार असेल तर मग ज्यावेळेस आपण ही रेषा क्रॉस करतो तर इकडच्या साईडला रविवारचा आधीचा दिवस म्हणजे शनिवार असेल
जर समजा एखादा व्यक्ती रशियामध्ये रविवार कंप्लीट करून सोमवारी सकाळी ही रेषा क्रॉस करून इकडच्या साईडला येतो, त्यावेळेस तिथे पुन्हा रविवारच असतो. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती इकडच्या साईडने इकडे येतो, जरी तो शनिवारी निघाला असला तरी इकडच्या साईडला आल्यावर त्याला रविवार मध्येच यावं लागतं. अशाप्रमाणे ही वार रेषा आहे आणि अशाप्रमाणे कॅलेंडरमध्ये चेंज करावा लागतो. ज्यावेळेस कोणी इंटरनॅशनली ट्रॅव्हल करतं त्यावेळेस त्याला हा बदल त्याच्या कॅलेंडरमध्ये करावा लागतो. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर अशाप्रमाणे काल्पनिकरित्या आडवे अक्षरवृत्त आणि उभे रेखावृत्त पृथ्वीवरती ड्रॉ केले, जेणेकरून कोणत्याही जागेचे स्थान किंवा कोणत्याही जागेची पोझिशन आपल्याला सांगता येईल. इथे आपला भारत आहे, आपल्याला याची लोकेशन सांगायची आहे. तर ती कशी सांगणार? इथे मला हे विश्ववृत्त दिसतंय. भारत हा विश्ववृत्ताच्या उत्तर साईडला आहे. याचा अर्थ भारत हा उत्तर गोलार्धात आहे. त्यानंतर मी जर रेखावृत्त बघितले तर भारत हा पूर्व दिशेला आहे. मग याचा अर्थ भारत हा उत्तर पूर्वी गोलार्धात येतो. हे तर निश्चित झालं. त्यानंतर भारताचं स्थान आपल्याला बघायचं झालं तर इथे हे अक्षरवृत्त, तर इथल्या अक्षरवृत्तापर्यंत भारताचं स्थान आहे. आणि हे रेखावृत्त, तर ह्या रेखावृत्तापर्यंत भारताचं स्थान आहे. तर ह्या 4 रेखावृत्तांचे नंबरिंग आपल्याला माहिती पाहिजे. खालचं अक्षरवृत्त आहे 8 डिग्रीचं, त्यानंतर हे वरचं अक्षरवृत्त आहे 37 डिग्रीचं. तर आपण काय लिहिणार? 8 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर अक्षरवृत्त. आणि त्याचबरोबर इकडचा रेखावृत्त आहे 68 डिग्रीचं आणि इकडचा 97 डिग्रीचं. तर आपण लिहिणार 68 डिग्री पूर्व ते 97 डिग्री पूर्व रेखावृत्त. तर अशाप्रमाणे आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्त बघितले. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल.